रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज खूप चांगल्या लोकेशनचा फ्लॅट काढतोय. चांगल्या लोकेशनचा फ्लॅट काढण्यापाठीमागं एकच कारण, इथे ग्राउंड प्लस 8 माळ्याची एक बिल्डिंग आहे जी नवी, कोरी आणि अनटच आहे. ओसी ह्या 2 महिन्यात आपल्याला मिळणार आहे. पण फ्लॅट जो आहे तो ब्राह्मण सोसायटीमध्ये आहे. एकदम ठाणा स्टेशनला लागूनच घर आहे. कारण की जर तुमच्या हॉलमधनं तुम्ही बघितलं तर रंगोली बघा, तुम्हाला तर रंगोली नावाचं जे हे आहे ते तुम्हाला रंगोली तुमच्या घरामधनं दिसते. ठाणा स्टेशनला एकदम लागून असणारं हे ब्राह्मण सोसायटीमध्ये असणारं घर आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 598 कार्पेट असणारा आणि आपल्याला एक स्टॅक पार्किंग ह्या फ्लॅटमध्ये मिळणार आहे. सिटीमधला फ्लॅट आहे. खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नवा, कोरा आणि अनटच असणारा फ्लॅट आहे. आणि विशेष म्हणजे परत बाहेर जाताना जर तुम्ही बघितलं तर बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट असणार आहे. घराच्या बाहेर आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला सुंदर आणि चांगली पद्धतीची एवढी मोठी जागा आहे. ह्याच्या बाजूला अजून एक फ्लॅट आहे, समोर त्या साईडला एक फ्लॅट आहे आणि ह्या साईडला म्हणजे टोटल जर फ्लॅट बघितले 2 आणि 2 4 टोटल फ्लॅट मिळतील. आणि 4 फ्लॅटच्या नंतर जर आपण बघितलं तर त्याला प्रॉपर चांगल्या पद्धतीची एक लिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. सिंगल बिल्डिंग आहे. बाकी सगळ्या गोष्टींचं इथं काही नसणार तुम्हाला, म्हणजे तुम्ही म्हणाल गार्डन वगैरे, पण ह्या सगळ्या गोष्टी नाही. इथं ज्या मंडळीला जाण्या येण्याचा त्रास नको आहे, ठाणा स्टेशनलाच लागून घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घर आहे. जर तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला इमिडिएटली चांगला सुंदर असा हॉल आहे. उजेड घरामध्ये चांगला आहे. वारं घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे. आजूबाजूला पण बिल्डिंग तयार होत आहेत, पण आपल्या आता ही बिल्डिंग असणारी आहे ती रेडी आहे. 2 मिनटात ते 5 मिनटात तुम्ही ठाणा स्टेशनला ह्या घरामधनं बाहेर पडलात तरी जाऊ शकता. खरं हा जो फ्लॅट आहे याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंगही मिळणार आहे. आणि जर तुम्ही ह्या साईडला आला तर तुम्हाला इथे एक तुम्हाला ह्याची ही जी जागा आहे, खरं की डायनिंगला जागा आहे, पण तुम्हाला कसं वापरायचं कसं नाही ते तुम्हाला थोडंसं याच्यात टेक्निक तुमच्या पद्धतीचं लावावं लागेल. ह्या साईडला आला तुम्हाला इथं फ्रीजला जागा आहे. इकडं जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एल शेपमध्ये दिलेलं किचन आहे. अधिक तुम्हाला इकडे पण जागा शिल्लक नक्की राहते. आता ह्यांचे जर बेडरूमची बघितलं तर ह्या साईडला एक बेडरूम आहे, त्या साईडला एक बेडरूम आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्या इकडल्या साईडच्या बेडरूमला जातोय तर तुम्ही इकडलं बेडरूम बघितलं तुम्हाला जाणवेल की ह्या बेडरूमची साईज खरोखर खूप मोठी आहे. 598मध्ये चांगल्या पद्धतीनं सेट केलेला हा फ्लॅट आहे. आणि विशेष म्हणजे परत संध्याकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये, संध्याकाळची हवा तुम्हाला इकडनं मिळेल. आणि इकडनं जर बघितलं तर सध्या तुम्हाला अशा पद्धतीचे झाडं झुडपाचा असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बाकी व्ह्यू मिळतो. आणि पलीकडं पण एक बिल्डिंगचं काम चाललं आहे, पण मध्ये आपल्याला ही जागा जी आहे ही शिल्लक असणारी आहे. त्याच्यामुळं हा ही एक खूप सुंदर चांगला प्लस पॉईंट आहे. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर मग मात्र तुम्हाला हा जो कोपरीचा ब्रिज आहे तो कोपरीचा ब्रिज, कोपरीला जाणारे वाहनं वगैरे तुम्हाला दिसतात. रेल्वेची पटरी तुमच्या घरातनं जर असं बघितलं तर रेल्वेची पटरी दिसते, पण रेल्वेचा आवाज वगैरे मात्र तुम्हाला इथे काही मिळणार नाही. कारण की आवाज इकडनं फ्लॅट असल्यामुळं आवाज या फ्लॅटमध्ये बिलकुल येत नाही. आणि नंतर तुम्ही ह्या साईडला जर आला तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आणि असं पद्धतीचं मिळतं. खूप वेल नॅन डेव्हलपर्स आहे असं मी म्हणत नाही की खूप मोठा बिल्डर आहे. छोटा बिल्डर आहे, छोटं काम आहे. सगळे मिळून सोसायटीत जर विचार केला तर 32च फ्लॅट आहेत आणि त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. मोजकेच लोक, मोजकंच घर आणि अशा पद्धतीचं. ह्याचं एकच प्लस पॉईंट आहे की तुम्हाला ठाणा स्टेशनला जायला यायला त्रास बाकी नसणार आहे. रिक्षा नको, काही नको, पायी सगळीकडे तुम्ही जाऊ शकता. नंतर इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम बनवले गेलेलं आहे, तेही खूप सुंदर आणि चांगलं असणार आहे. नवा, कोरा आणि अनटच फ्लॅट बाकी तुम्हाला हा मिळणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर इथे पण एक बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला ह्या बेडरूमची साईज पण जाणवेल की खरोखर हे खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम तुम्हाला नक्की मिळणार आहे. इथे पण जर तुम्ही बघितलं तर उजेड वगैरे सगळं चांगलं आहे. समोर एक बिल्डिंगचं काम चाललेलं आहे, पण त्याला अवधी आहे, पण त्याला वेळ लागेल. पण तोपर्यंत तुम्हाला हे अशा पद्धतीचा एक बेडरूम मात्र सुंदर आणि चांगला हा नक्की मिळतो. आता हा फ्लॅट जो आहे ह्याची जी किंमत आहे ह्या मालकाने आपल्याला भेटल्यानंतर सांगितले 1,11 लाख रुपीज ह्याची फ्लॅटची कॉस्ट असणार आहे, इन्क्लुडिंग फ्लॅट कॉस्ट. त्याच्यानंतर तुम्हाला मग पार्किंग, त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, तो सगळा खर्च बाकी तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे. पार्किंग हवी तर ठेवा, नसेल तर बंद करा. पण फ्लॅटची फक्त कॉस्ट 1,11 रुपये असेल. पार्किंग घेतली तर 6 लाख रुपये एक्स्ट्रा जातील. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन केलं तर 6-7 लाख रुपये ते परत जातील. म्हणजे जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन सगळं परत गेलं तर थोडंसं त्या पद्धतीनं बजेट. पण फ्लॅटची फक्त जर कॉस्टचा विचार केला, फक्त फ्लॅट आपल्याला 1,11 लाखाला आपल्याला मिळेल. त्याच्यात पण जर समजा सगळ्याच गोष्टी तुम्हाला आवडल्यात आणि बसायचं जर ठरलं
तर मग मात्र आपण चर्चा करून काहीतरी अजून करण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. अशा पद्धतीचा हा नवा कोरा अनयूज अनटच फ्लॅट जर कोणाला ठाणा स्टेशन क्लोज एकदम पाहिजे असेल तर सुंदर आणि चांगली डील आपल्याला ही इथे नक्की मिळू शकते, आपण करू शकतो. तर असेच फ्लॅट आमचे बघत राहा आणि आम्हाला जास्तीत जास्त लोक सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आमच्यात एक एनर्जी लेवल तयार राहील आणि परत तुम्हाला काहीतरी नवीन आम्हाला घेऊन काढून तुमच्या पुढं ठेवता येईल. अशाच पद्धतीचे आमचे घरं बघा, हीच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. जास्त लोकांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्रायबर्स करा आणि घरं बघण्याचा आनंद बाकी नक्की घ्या. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.